येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। त्यासाठी देशभरात मोठी तयारी सुरू आहे। नागपुरातही श्रीरामांच्या नावानं एक धागा विणण्यासाठी विणकर समाज आणि इतर रामभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। प्रत्येक जण या ठिकाणी येऊन हात मागावरती एक धागा विणत आहे। दर दिवसाला 300 ते 400 लोकांकडून धागा विणून 15 फूट कापड तयार धरून ते अयोध्येला पाठवण्यात येणार आहे। मध्ये 500 वर्षांनंतर श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्यासाठी समाजातील प्रत्येक जण आपापला हातभार त्यामध्ये लावण्याचा प्रयत्न करत आहे। नागपुरातील विणकर आघाडी जी आहे ती सुद्धा यासाठी सरसावलेली आहे आणि एक धागा रामाच्या नावाने अशा प्रकारे या ठिकाणी उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे आणि आपल्या परंपरागत कला जी आहे ती हातमागावर वस्त्र विणण्याची ती कला या ठिकाणी दाखवत श्रीरामासाठी कापड या ठिकाणी विणलं जात आहे आणि आपण बघू शकतो की भगव्या रंगाच्या धाग्यातून हे कापड या ठिकाणी विणलं जात आहे आणि प्रत्येक जण विणकर समाजातील असो किंवा मग इतर नागपूरकर असो या ठिकाणी येऊन एक धागा आपल्या नावाने त्या ठिकाणी विणण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि हा जो कापड बनला जाणार आहे तो जो अयोध्येला पाठवण्यात येणार आहे। नेमकी याच्या मागची संकल्पना काय हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। दादा काय सांगाल, एक धागा श्रीरामाच्या नावाने काय नेमकी संकल्पना? माध्यम असा आहे की प्रत्येकाने 2-2 धागे विणावे, म्हणजे एकजुटीने जो कापड तयार होईल तो आपण अयोध्येतील श्रीरामासाठी व पोद्दारेश्वर राम मंदिरात पाठवण्यात येईल।